श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे होळीला काही नियमांचे आपण पालन करायचे आहे आणि ते कोणते नियम आहेत, कशा पद्धतीने पाळायचे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. बघा, 2025 मध्ये फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी 10:35 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मार्च रोजी दुपारी 12:24 पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे होळीचे दहन 13 मार्च रोजी केले जाईल. 13 मार्च रोजी रात्री 11:26 पासून ते 12:30 होळी दहनाचा शुभमुहूर्त असणार आहे. त्यामुळे होळी दहनासाठी संपूर्ण 1 तास 4 मिनिटे एवढा कालावधी मिळेल. भद्रा काळ असल्यामुळे सगळ्यांनी याच वेळेमध्ये होळीचे दहन करायचे आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मार्च रोजी रंगपंचमीचा सण धुळवड असेल. हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी काय करावे आणि कोणते नियमांचे पालन करावे आपण तेच अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत. होळी दहनाच्या दिवशी बघा आपण नेमकं काय करायला पाहिजे. होळी दहनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून अगदी आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे. आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करायची असते. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील केले जातात. काही ठिकाणी बघा इच्छेनुसार उपवास करायचा असेल तर करू शकता, नाही केला तरी देखील चालेल. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाचे छोटे गोळे, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे आवर्जून वापरावेत. होळीची पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 प्रदक्षिणा माराव्यात. यानंतर या सर्व वस्तू होळीत जाळून टाकाव्यात. होळीच्या दिवशी गरिबांना दान करावे, कारण या दिवशी दान करणे खूपच शुभ मानले जाते. आता होळीच्या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत तर होळीच्या दिवशी बघा चुकूनही कोणालाही पैसे उधार द्यायचे नाहीत. शास्त्रात देखील सांगितलेले आहे की जो कोणी या दिवशी दुसऱ्याला पैसे देतो, समजा घरातली लक्ष्मी बाहेर जाते, घरात लक्ष्मीची आवकृपा होते. त्यामुळे बघा या दिवशी कोणालाही उसने पैसे देऊ नका. होळीच्या दिवशी बघा पूजा करताना काळ्या रंगाचे किंवा मग पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नये. पूजा दरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते. इतर कोणत्याही रंगाचे कपडे आपण घालू शकतो. आता होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नये. तसेच अशा वस्तू ओलांडू देखील नयेत. या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो आणि तुमचा या गोष्टीवर विश्वास असेल तर तुम्ही या नियमाचं आवर्जून पालन करावे. आता बघा नवविवाहितेने तिच्या सासरच्या घरात जर पहिलीच होळी असेल तर होळी दहनाचा अग्नी पाहू नये, हे अशुभ आहे असे म्हटले जाते. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ जाऊ नये. तसेच होळीची पूजा देखील करू नये. ज्यांना होळीच्या दिवशी 4था दिवस असेल त्यांनी देखील होळीची पूजा करू नका. अशा स्त्रियांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीचे दहन झालेले असेल त्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी कुंकू वाहून प्रदक्षिणा घालाव्यात आणि नैवेद्य दाखवावा. आता होळी दहनाची पूजा करताना स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे. दक्षिण दिशेला अजिबातच तोंड करून बसू नका. होळी दहनासाठी होळी पेटवताना प्लॅस्टिक किंवा रॉकेलने पेटवू नये. होळीचे दहन नेहमी बारीक गवताने किंवा शेणाच्या वाळलेल्या गौरीने तूप टाकून कापूरवडीचा वापर करूनच होळी पेटवतात. होळीच्या पहिल्या दिवशीच्या संध्याकाळपासून घरात चुकूनही मांसाहार बनवू नका किंवा खाऊ नका. त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये मद्यपान देखील करू नका. आता बघा ज्यांना समजा आता मासिक पाळीची अडचण असल्यास आपण कोणता नियम पाळायचा ते तर बघितलंच, पण जर सुतक असेल तर होळीची पूजा करू नये. मासिक पाळीचा 5वा दिवस असेल तर अशा महिला डोक्यावरून पाणी घेऊन घर स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून पूजा करू शकतात. पण काही स्त्रियांना 7 दिवस मासिक पाळी येते, त्यांनी मात्र ही पूजा करू नका. होळीच्या दिवशी किंवा इतर कोणतेही सण असू द्या, सणावाराला घर नेहमी स्वच्छ असले पाहिजे. या दिवशी घरात लक्ष्मी मातेचा वास असतो, त्यामुळे शक्यतो घर झाडून पुसून स्वच्छच करणं गरजेचं आहे. घरात भांडण तंटा होऊ देऊ नका. घरातील वातावरण अगदी प्रसन्न शांत राहू द्या.
होळीच्या दिवशी शक्यतो कोणाच्या घरचे अन्न किंवा बाहेर कोणी काही दिलं असेल तर ते देखील खाऊ नये. असे म्हटले जाते की या दिवशी नकारात्मक गोष्टी जास्त केल्या जातात आणि त्याचा प्रभाव आपल्यावर पडू शकतो. होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस कोणीही रडू नये अशुभ मानले जाते. होळीच्या दिवशी बघा आता हुताशनी पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा सर्वात मोठी मानली जाते. यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजळ टाकून घरातील सगळ्यांनीच आंघोळ करावी. आता होळी दहनाची थोडीशी राख घरी घेऊन यावी आणि घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात थोड्या थोड्या प्रमाणात टाकावी. यामुळे घरातील सर्व दोष नष्ट होतात असे देखील म्हटले जाते. होळी प्रज्वलित करण्यासाठी चुकूनही आंब्याच्या झाडाचं किंवा वडाच्या झाडाचं, पिंपळाच्या झाडाचं लाकूड वापरूच नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते. ही सर्व झाडं जरी शुभ असले तरी त्याचं लाकूड होळीसाठी वापर करत नाहीत. आता होळीच्या दिवशी घरातील महिलांनी घरातील मोठी व्यक्ती यांचा अपमान करू नये. आता होळीच्या दिवशी बघा आपण उपवास जर केला असेल, आता बघा प्रत्येक भागानुसार पद्धती आहेत सण देखील साजरे करण्याच्या. त्यामुळे पती पत्नीने पावित्र्य राखले पाहिजे तरच आपल्या केलेले पूजेचं फळ आपल्याला पूर्ण मिळत असतं. तर अशा प्रकारे आपण होळी सणाबद्दल अगदी थोडक्यात काही नियम आहेत ते आपण त्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं असतं. याचबद्दल अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.